कोकण आणि रायगडच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत। वैभव खेडेकरांच्या अकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणात मनसेचा नवा चेहरा देणार आहे। राज ठाकरे लवकरच रत्नागिरीतील मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा करतील। बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्यासाठी लढा देणार असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी बीडच्या सभेत दिले। जोपर्यंत बंजारा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत थांबणार नाही असे धनंजय मुंडे म्हणाले। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झालाय। हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली आदिवासींमध्ये घुसखोरी करतायत। बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण मागण्याची गरज नाही। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाची शेतकरी म्हणून नोंद असल्याचं माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांनी म्हटलंय। बंजारा समाज किंवा इतर समाज आदिवासींमध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही येऊ देणार नाही अशी भूमिका भाजप आमदार संजय पुराम यांनी मांडली। धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यासाठी पत्र लिहिल्यानंतर आमदार संजय पुराम यांनी ही प्रतिक्रिया दिली। देवाभाऊंनी सगळ्या महाराष्ट्रात पोस्टर लावले, त्यात ते शिवाजी महाराजांचं दर्शन घेत असल्याचं दाखवण्यात आलं। पण छत्रपती शिवरायांच्या काळात बळराजा उपाशी राहत नव्हता, ते सोन्याचे दिवस होते। देवाभाऊंनी शिवरायांचा आदर्श घेतला नाही अशी टीका शरद पवारांनी नाशकातील मोर्चामध्ये बोलताना केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र टाकले। शरद पवारांनी एक पोस्ट करत म्हटलंय की वाय समजायचं असं म्हणत फडणवीसांनी पवारांवर निशाणा साधला। मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। मोदी शहांकडून देशभक्तीची XYZ झाली आहे असा सणसणीत टोला संजय राऊतांनी लगावला। नाशिकमधील मोर्चात खासदार सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। सर्वांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना विनम्रपणे कर्जमाफी देण्यासाठी सांगा। एका महिन्याच्या आत आम्हाला कर्जमाफी दिली नाही तर आम्ही सरकारला कुठेही फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, लोकांना जे आश्वासन दिले ते पूर्ण करा, तसेच कांद्याला भाव द्या, शेतमालाला भाव द्या अशी मागणी राजेश टोपेंनी राज्य सरकारकडे केली। नाशिकमधील पवार गटाच्या शेतकऱ्यांसाठीच्या मोर्चात ते बोलत होते। बिलवाडी गावात झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी बिलवाडी गावाला भेट दिली। यावेळी मंत्री गिरीश महाजनांसोबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकही उपस्थित होते। बिलवाडी गावातील घटना अतिशय दुर्दैवी असून क्षुल्लक कारणावरून ही हत्या करण्यात आल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिली। या प्रकरणात 10 जणांची नावे समोर आली असून 8 लोकांना अटक करण्यात आली आहे। आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार असा विश्वास त्यांनी मृताच्या कुटुंबियांना दिला। सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री भरत गोगावलेंना जिल्हाप्रमुखांचं नावच आठवत नव्हतं। माध्यमांसमोरच त्यांनी आपल्या पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना तुझं नाव काय असं कानात विचारलं। ऐकून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज आणि चर्चा रंगली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत पाक सामने झाले होते तेव्हा किती जुगार झाला त्याची आकडेवारी राऊतांनी समोर आणावी असं आवाहन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले। क्रिकेट सामन्यावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं। ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि लावण्यात येणाऱ्या दंडाच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। ठाण्यातील वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली। खड्डे, रस्ते, वाहतूक कोंडी आणि विनाकारण दंडात्मक कारवाईबाबत तोडगा कधी निघणार असा सवाल मनसेने केलाय। ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक झाले। शिस्त फक्त आम्हीच पाळायची, सरकारने शिस्त पाळायची नाही का असा सवाल त्यांनी केलाय। रविवारी झालेली क्रिकेट मॅच ही आशिया कपची होती। भारत आणि पाकिस्तानने आयोजित केलेली मॅच नव्हती। संजय राऊतांनी उगाच जनतेची दिशाभूल करू नये, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या नियमानुसार सामने व्हावे लागतात, त्याच्यावर राजकारण करून वेडेवाकडे बडबडत राहायचं याला काही अर्थ नाही असा टोला आमदार दीपक केसरकरांनी लगावला। बच्चू कडू यांच्या शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचं नांदेड जिल्ह्यात आगमन झालं। शेतकऱ्यांना हे सरकार मरणाच्या दारावर सोडतंय अशा शब्दात बच्चू कडूंनी सरकारवर टीका केली। कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव न दिल्यास 28 तारखेला नागपूरमध्ये आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे।
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नागपूर दौरा केला। त्या दरम्यान त्यांनी नागपूरमधील महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली। मुंबईप्रमाणे रामटेक इथं चित्रपट नगरी व्हावी याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली। नवीन वर्षात नवीन फिल्म सिटीचं काम रामटेक इथं सुरू होणार असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। रायगडमध्ये तालुका पातळीवर मोर्चे काढत कुणबी समाज रस्त्यावर उतरला। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षण देण्याच्या निर्णयाचा कुणबी समाजाकडून विरोध करण्यात येतोय। रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा या तालुक्यात कुणबी समाज रस्त्यावर उतरला। अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीत झालेल्या बोगस मतदानावरून आरोप करत मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। धुळे शहर विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत एकाच व्यक्तीच्या नावानं 4 ते 5 वेळा नोंद झाल्याचा दावाही गोटे यांनी केलाय। नांदेडमधील काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे नेत्यांनी पाठ फिरवली। माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण वगळता कोणत्याही मोठ्या नेत्यानं हजेरी लावली नाही। मेळाव्याला हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले, अमित देशमुख हजेरी लावणार असं सांगण्यात आलं होतं। मात्र हर्षवर्धन सपकाळ हे विदेशात असल्यानं आणि बाकी नेते मंडळी इतर कामात असल्यानं असं सांगण्यात आलं। मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येईल। आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा शासनाला विसर पडल्याचा आरोप आंदोलकांनी केला। येत्या 1 ऑक्टोबरला खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली आंदोलनाला सुरुवात होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्देश दिले। महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आधी 1356 उपचार समाविष्ट होते। आता या योजनेत एकूण 2399 उपचार असणार आहेत। सोबतच नागरिकांच्या सुविधेसाठी AI चॅटबोटचं ॲप विकसित करण्याचे निर्देशही देण्यात आले। शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येप्रकरणी शरद पवार यांनी सरकारवर टीका केली। शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं सरकारनं पूर्ण केली नाहीत असा टोला त्यांनी लगावलाय। तसंच शेतकऱ्यांच्या संकटांवर सरकारनं तोडगा काढावा अशी मागणी शरद पवारांनी केली।